77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात आज विविध ठिकाणी शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। सकाळी 9 वाजता ध्वजवंदन पार पडेल। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजवंदन करतील। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यामधल्या काउन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडेल। आता एक महत्त्वाचे अपडेट, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे। पद्म पुरस्कारांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये समावेश होतो। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर साराभाई मालिकेतले प्रसिद्ध अभिनेते सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर अभिनेता आर माधवन यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाईल। याशिवाय भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि महिलांचा T20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या हरमनप्रीत कौर यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होतोय। क्रीडा, कला, विश्वाससह सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर महाराष्ट्रातल्या कोणत्या दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाला, आपण ही यादी पाहतोय। धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। पियुष पांडे मरणोत्तर पद्मभूषण, अलका याज्ञिक पद्मभूषण, भगतसिंग कोश्यारी समाजकार्यासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। सतीश शहा मरणोत्तर पद्मश्री, रोहित शर्मा पद्मश्री, हरमनप्रीत कौर पद्मश्री, रघुवीर खेडकर पद्मश्री। तारपावादक भिकल्या धिंडा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी डॉक्टर श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर बालरोगतज्ञ डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलाय। आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या योगदानासाठी डॉक्टर रामचंद्र आणि डॉक्टर सुनीता गोडबले यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय। उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन बोथे यांना पद्मश्री आणि विज्ञान क्षेत्रामधल्या योगदानासाठी जुझेर वासी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कर्नल सोफिया कुरेशी यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे। 77व्या गणराज्य दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येतोय। ऑपरेशन सिंदूरवेळी त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। दरम्यान हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। बचपन से ही पद और प्रतिष्ठा से दूर रहने की मैंने कोशिश की है, परंतु संगठन ने मुझे अलग अलग दायित्व दिए और खुशियों के समझा। तो स्वाभाविक है कि ये उनका निर्णय है तो उनके प्रति सम्मान है, और उन्होंने जो सम्मान दिया है उसके लिए मैं उनका आभारी भी हूँ। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलाय। यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते असा टोला राऊतांनी लगावलाय। महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये पालघरचे तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा समावेश आहे। त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। 89 वर्षाचे धिंडा हे वारली आदिवासी समाजाचे आहेत। 150 वर्षांपासून त्यांच्या घरात तारपा वादनाची परंपरा आहे। तारपा वादनाची पारंपरिक लोककला जोपासण्यात आणि वारली संगीताचा प्रसार करण्यासाठीच्या त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे।
आपल्या सोबत स्वतः बिकल्या धिंडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काका, काय वाटतं तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झालाय? मी म्हणजे आमचा असा आहे की पहिला ब्रिटिशचे राजान ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचा राज आलं तेव्हा शाळा नाही. मग हे गायची गेलो आणि गायची मला म्हाताऱ्याला सांग काय शाळा शिक्षित का नोकरी करणार आहे, शाळा शिक. आणि हे तो वाद्य आपला जी संस्कृती आहे. मग आमचा नवश्या पिंजोबा वाजवायचा, नवश्याचा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा लाडक्या, लाडक्याचा मी भिकल्या. आज माझी 89-92 चालला आहे वर्ष माझा, अजून तारपा मी वाजवतो. म्हणजे ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती. म्हणून मला महाराष्ट्र सरकारने 1 लाख पुरस्कार दिला, भारत सरकारने 1 लाख रुपये दिला आणि ती तसाच मला केंद्रित सरकारने 3 लाख रुपये दिले. आणि मला हे आता वाजवण्याची सगळी आवड लागली. मी लहान लहान दुसरी पोरं पण शिकवतो की बाबा आदिवासीची संस्कृती ही ठेवली पाहिजे. आता हे हिरवा देव आणि तारपा हे जात परतणारीला असला तोच आदिवासी, आणि जर तारपा नाही, हिरवा देव नाही, तो आदिवासी नाही, तो बिगर आदिवासी. आता एक आपल्याला मोठा पुरस्कार जाहीर झाला, त्याचा काय आनंद वाटतो? काय आनंद वाटतो. माझ्या आयुष्यात मी जी जनसेवा केली का देवसेवा हे केली सेवा, आणि हिरवा देव नारायण देव असं त्याची सेवा केली. म्हणजे हिरव्या देवानी सगळे कोटीन वारा येई तेव्हा झाड हिल ना, तसा वारा मला झाड हिलला असं म्हणून देवानी मला ही देणगी दिली. हेच माझं पाठी समजा एवढा. गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. हा पुरस्कार तर खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा हा सन्मान आहे, प्रस्ताव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात नाही जगभरात होतं, आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळे प्रचारक मंडळी जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मी आजच्या घडीला समजतो. आणि हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मी स्वतः वैयक्तिक माझी श्रद्धा आहे म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो. हा पुरस्कार देशात एकूण 121 पोलिसांना शौर्य पदकं जाहीर झालेत, आणि त्यामध्ये गडचिरोलीमधल्या नक्षलवाद्यांशी 2 हात करत सेवा बजावणाऱ्या गडचिरोलीमधल्या 31 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना शौर्य पदक जाहीर झाले. 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातल्या बोरिया कसनासूरच्या घनदाट जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एकाच मोहिमेमध्ये 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आलेलं होतं. या मोहिमेत प्रत्यक्ष शौर्य गाजवणारे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, त्यासोबतच विलास पोरते, त्यासोबत संतोष नैताम यांच्यासह 31 जवानांच्या कामगिरीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं शौर्य पुरस्कार आणि सेवा पदकांची घोषणा केली आहे. अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांचा देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार असलेल्या अशोक चक्रानं सन्मान करण्यात येतोय. याशिवाय सैन्यातील 3 अधिकाऱ्यांना कीर्ती चक्र तर 13 जणांना शौर्य चक्र जाहीर करण्यात आले. तसेच पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा क्षेत्रातील 982 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याच्या पोलीस दलातील 75 जणांना यंदा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात येणार आहे. यापैकी 31 जणांना शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना असाधारण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक, तर 40 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. यामध्ये अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, उपायुक्त बाळासाहेब यादव यांच्यासह सायरस इराणी, विठ्ठल कुबडे या सहाय्यक आयुक्तांचा समावेश आहे. या सन्मानामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या योगदानाची ही एक प्रकारे पोचपावतीच मानली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.